केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या चर्चासत्रात बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय ककडे यांनी अंतरिम अर्थसंकल्प म्हणून या अर्थसंकल्पाकडून फारशा अपेक्षा नव्हत्या असं सांगितलं। अर्थसंकल्पात शेती, शिक्षण, रोजगार निर्मिती यासाठी केलेल्या काही तरतुदी स्वागतार्ह असल्या तरी शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं सक्षम करण्यासाठी शेतीमालाच्या हमीभावाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। आता आमचा हा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याच्या उत्पादनाचा खर्च कमी झाला पाहिजे म्हणून नॅनो DAP याला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे। त्याच्यासाठी बाजारपेठ चांगली पाहिजे म्हणून ऑनलाईन बाजारपेठ, ई-मार्केट, ई-नाम, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट याच्यामध्ये होणारे व्यवहार हे साधारणपणे आता 13 लाख कोटीपर्यंत गेलेले आहेत असं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांची संख्या वाढते हे ते सांगतात। पण त्याचबरोबर याच सरकारने परत सत्तेवर येत असताना असं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार आहोत। ती घोषणा आता परत कधी ऐकायला मिळेल नाही, कारण ते जमलेले नाही। त्यामुळे जमलेलं नाही ते विसरून द्यायचं, नव्या घोषणा घेऊन यायच्या, कारण लोकांची मेमरी त्याची कमी असते, स्मरणशक्ती कमी असते आणि त्यामुळे काही असं सांगत आपण गेलो ते चालू शकतात। 2047ला परत भारत विकसित का झाला नाही याच्यावरती हेच लोक कदाचित सांगतील की या कारणामुळे अजून आपण मागे होतो। तसं होऊ नये असं आपण अपेक्षा ठेवूया, पण आपण जे सांगतो ते करणार आहोत असं सांगायचं आणि नंतर पुढच्या वर्षी आपण का करू शकलो नाही याची कारणं द्यायची असं सातत्यानं चालू असतं। या अन्नदात्याच्याकडून जे घेतलं जातं आणि त्याला जे दिलं जातं याचं थोडंसं अंतर होतं। त्याला 6,000 रुपये महिन्याला देण्याची व्यवस्था आहे, पण सोयाबीनचे दर 2 दिवसात 6,000ने खाली आणले जातात आणि त्याचं नुकसान प्रचंड प्रमाणात होतं। त्याची अपेक्षा तुमच्याकडून 6,000ची नाहीच आहे। त्याची अपेक्षा आहे की माझ्या मालाला योग्य तो भाव द्या, उत्पादन खर्च भरून निघेल आणि त्याच्यावरती थोडासा परतावा मिळेल, एवढं जरी तुम्ही दिलं तर आम्ही खूप आनंदी आहोत। ही एवढीच शेतकऱ्याची भूमिका, एवढीच मागणी आहे ती आम्ही कधीही पूर्ण करत नाही। असं म्हटलं जातं की ज्या दिवशी शेतकरी आपल्या उत्पादनाला MRPचं लेवलवर विकायला घेतोय त्या दिवशी भारत विकसित होईल। जगासह भारतातही उत्पन्न आणि संपत्ती यातील विषमता चिंताजनक असल्याचं सांगत लोकांना सन्मानानं जगण्यासाठी रोजगारातून उत्पन्न मिळवण्यासाठीची व्यवस्था करणं गरजेचं आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं। लोकांना काय पाहिजे? लोकांना मोफत अन्नधान्य पाहिजे, लोकांना मोफत आरोग्य पाहिजे का लोकांना सन्मानानं काम करण्याची संधी पाहिजे? या दोन्हीतला पर्याय जर विचारला तर कोणी म्हणेल की मला हे नको, सन्मानानं काम करण्याची परवानगी संधी पाहिजे, म्हणजे मला रोजगार पाहिजे। उद्योजक आनंद माने यांनीही शेतीमालावरील निर्यात बंदीच्या केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली। 10 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलेलं 5 वर्षामध्ये आम्ही विकसित होऊ किंवा शेतकऱ्यांच्या मालाला 2.5 पट किंमत मिळवून देऊ, परंतु तसं काहीच झालं नाही। मला खास या ठिकाणी उल्लेख करायचा आहे, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्याच्या निर्यातीवर बंदी घातली जाते, इतर व्यापाऱ्यांच्या उद्योगावर त्याच्यावर बंदी घातली, कांद्याच्या निर्यातीवर बंदी, साखरेच्या निर्यातीवर बंदी, इथेनॉलच्या निर्यातीवर बंदी आणि ह्याचा सर्व परिणाम आमच्या शेतकरी बांधवांच्या दरावर होत आहे। CA असोसिएशनचे अध्यक्ष आशिष भोसले यांनी अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळं कर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं नमूद केलं। चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव अजित कोठारी यांनी GSTच्या आकारणीमुळं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडत असल्याचं सांगितलं। 94% GSTचे सॅटिस्फॅक्टरी आहेत व्यापारी असं म्हणतात, तसं नाही आहे। आपलं जे पर्सेंटेज ऑफ GST आहे 18% हे यूज आहे। केव्हा आपण जेव्हा आपल्या घरचं बजेट डिफाईन करतो 50% आपण आपल्या नीड्सला देतोय, राऊंड अबाउट 25% आपल्या वॉन्ट्सला देतोय, आपल्याला काय गरज आहे ते वॉन्ट्सला देतोय, 25% आपण सेव्हिंग्सला देतोय आणि 5% चॅरिटीला देतोय। आता आपण जस्ट विचार केला 2014च्या पूर्वी 50% आपले जे नीड्स होते त्याच्यामध्ये 18%चं आपल्याला बर्डन बसत नव्हता। आता ते 18%चं बर्डन बसतंय, ते आपल्या इन्फ्लेशन मध्ये आहे। गुंतवणूक सल्लागार अनिल पाटील यांनी केंद्र सरकारच्या चांगल्या निर्णयामुळे भांडवली बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचं सांगितलं।
असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी अर्थसंकल्पात रेल्वे तसंच पर्यटन व्यवसायासाठी केलेल्या पायाभूत सुविधांचा कोल्हापूरला लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। या चर्चासत्राला कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, खजिनदार हरिभाई पटेल, प्रशांत शिंदे, संपत पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। दरम्यान चर्चासत्रानंतर उपस्थित मान्यवरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या। आज अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी 2014 पूर्वीच्या देशाच्या आर्थिक स्थितीवर व्हाईट पेपर काढण्याची घोषणा केली आहे। त्याबद्दल प्रतिक्रिया देताना अर्थतज्ञ डॉक्टर विजय ककडे यांनी तो व्हाईट पेपरच असावा, त्यातही काळबेरं नसावं असं सांगितलं। 2014 पूर्वी फार वाईट परिस्थिती होती असं काही नाही आहे, त्याच्या वेळेस मॅनेजमेंट केलेलं आहे आणि त्या तुलनेमध्ये फार मोठं आता परिवर्तन झाले आणि मोठ्या विकासाला आपण गेलेलं हेही चित्र नाही आहे। आणि व्हाईट पेपर हा खरोखरच वाईट असावा, म्हणजे त्याच्यामध्ये काही काळबेरं नसावं एवढी मात्र काळजी घेतली पाहिजे। कारण बऱ्याच वेळेला सरकारमार्फत सादर केलेली आकडेवारी ही बरीचशी प्रचारकी स्वरूपाची असते, सत्य नसते आणि खरा डेटा प्रकाशित न करण्याचा चुकीचा पायंडा या सरकारने पाडलेला आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला डेटाच मिळत नाही। 5-5 वर्ष सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन असू दे याच्यामध्ये माहिती दिली जात नाही, तर हे असं आहे। चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी या अर्थसंकल्पात व्यापाऱ्यांना द्यावे लागणारे कर कमी होतील अशी अपेक्षा होती, पण कर वाढले नाहीत याचं समाधान असल्याचं सांगितलं। आजच्या बजेटमध्ये व्यापार उद्योगाला काही दिलेलं नाही, पण त्यांचे आभार मानतो की आमच्या खिशातनं काही काढून घेतलेलं नाही। द्यायला पाहिजे तो भरभरून, समोर इलेक्शन आहे, आमची मतं पाहिजे होती असं आम्हाला वाटत होतं, पण निश्चित ह्यातनं तिने आम्हाला काहीच दिलेलं नाही। पण निश्चितच आमच्या खिशात हात पण घातलेला नाही, हेच कौतुक करायचं आहे आम्हाला। अर्थमंत्र्यांनी एका सर्वेचा संदर्भ देत जीएसटीवर 94% लोक समाधानी असल्याचा उल्लेख आजच्या भाषणात केला होता। यावर प्रतिक्रिया देताना सीए दीपेश गुंदेशा यांनी यापूर्वीच्या करांच्या तुलनेत जीएसटी हा कर चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत व्यापाऱ्यांमध्ये असंतोष असल्याचं सांगितलं। जीएसटी कायदा म्हणून जर आपण बघितलं किंवा आपण जसं कंपॅरिझनला गेलो की आधी वॅट होता, एक्साईज होता, हे सगळं बंद करून जीएसटीकडे बघितलं तर नक्कीच मी म्हणेन की व्यापाऱ्याच्या दृष्टीने हे खूप चांगलं आहे। पण ज्यावेळी त्याच्या आपण कंप्लायन्स पार्टवरती येतो की त्याचा रिटर्न भरायची प्रक्रिया किंवा टॅक्स कलेक्ट करायची प्रक्रिया किंवा काही किचकट तरतुदी आहेत, त्याबद्दल जर म्हणायचं झालं तर व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे। खास करून छोट्या व्यापाऱ्यांमध्ये, जे आपल्या कोल्हापूर लेवलचे व्यापारी आहेत किंवा छोटे व्यापारी आहेत, त्यांच्यामध्ये नक्कीच असंतोष आहे। आणि मॅडमनी जे आज म्हटलं की 94% लोक सॅटिस्फाईड आहेत, तर हे मोठ्या लेवलला, इंडस्ट्री लेवलला नक्कीच हे चित्र आहे, पण आपल्या लेवलला आहे असं आज म्हणता येणार नाही आपल्याला। अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर महानगर अध्यक्ष कमलाकर बुरांडे यांनी ग्राहकांच्या नजरेतून कोणतीही करवाढ नसल्यानं हा अर्थसंकल्प स्वागतार्ह असल्याचं सांगितलं। आज जो केंद्रीय बजेट सादर झाला तर सामान्य ग्राहक किंवा सामान्य नागरिक या अर्थानं म्हणाल तर त्याच्या रोजच्या जीवनातले जो फरक असतो तो एक दिवसाच्या बजेटनं फार मोठा काही होत नाही, पण एका चांगल्या दृष्टिकोनातनं बघितलं तर त्याच्या खर्चाची वाढ तरी होणार नाही ना, हे सर्वात महत्त्वाचं आहे। आणि या अँगलनं म्हणाल तर हे बजेट हे सर्वसमावेशक आहे, समाजातील सर्व घटकांना हे काही प्रमाणात दिलासा देणार आहे।